मित्रांनो नमस्कार. संयुक्त गट व मुख्य परीक्षा 2025 अर्थात कंबाईन ग्रुप बी मेन्स एक्झाम झाली 17 मे ला आज. आणि याचा जो पहिला पेपर आहे लँग्वेजचा त्याच्यामध्ये मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्रजीचे 50. आता या सेशनमध्ये फक्त आपण 10 मिनिटांमध्ये मराठीचे कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर हेच पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर वेगळ्या सेशनमध्ये इंग्लिशच्या प्रश्नांचं उत्तर पाहणार आहोत. आणि त्यानंतर रात्री YouTube लाईव्ह लेक्चर स्वरूपात आपण सविस्तर विश्लेषण घेणार आहोत या सर्व प्रश्नांचं. आपण या सेशनमध्ये तुम्ही पाहताना आपण एकदम फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये यांचे प्रश्नांची उत्तर पाहूयात. हे पाहत असताना तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसत अशी खात्री करतो. दिसतात क्लिअर प्रश्न. बघा पहिला प्रश्न आहे आपला, हा सेट बी आहे, तुम्ही त्यानुसार कॅल्क्युलेट करू शकता, पाहू शकता, क्रॉस चेक करू शकता इतर याचा प्रश्न. हा जो आहे आपला पहिला, दर्शक सर्वनामे कोणते आहेत? दर्शक सर्वनाम हा दर्शक सर्वनाम असतं, हा बरोबर आहे. आपलं हेच पाहिजे, कोण काय नको हे संबंधी आहे, नको. कोणतं उत्तर आहे? 2 नंबर बी पाहिजे आपला. हा ही तो ते ती त्या हे म्हणजे जवळची आणि दूरची, ही जवळसाठी दूरसाठी. बी आणि डी बरोबर असणार 2 नंबरचा पर्याय. प्रश्न 1 चं पर्याय 2 उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे आलो आपण, घोडा हा एक फार चपळ उपयोगी प्राणी आहे, वाक्यात किती पूरक असे विचारलेत. आता सगळ्यात साधा आणि सोपं असणारा घोडा प्राणी हे आणि हे दोन्ही एकच असतील, याला सोडून द्या. 1 2 3 आणि 4 किती आहेत? 4. 2 नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे. खाली नवरा या शब्दाचा विधवा धवा धव, नवरा 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 राया याचा अर्थ नवरा होत नाही. ठीक आहे, या 4 नंबरचा ऑप्शन आहे. 3चं उत्तर आहे 4 सेट बी. पुढील पैकी फारशीतून मराठीत आलेला शब्द कोणता? दुकान. याचं उत्तर आहे 2 नंबर बरोबर आहे. पुढे इथं आलो आपण, गुरुजी म्हणाले, हे वाक्य, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास शाळेत यावे, की इथं पाहिजे. गुरुजी म्हणाले की 4 नंबरचं उत्तर याचं. प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर आहे 4. ठीक आहे, पुढे आलो आपण याच्या चला याच्या पुढे आलो आपण. 6 नंबरचा प्रश्न आहे. हा याच्यात विचारलाय आपल्याला, रस्त्यातून जोराने, हा पाहिजे क्रियापद करता काय सांगितलं आपल्याला? उद्देश विस्तार म्हणजे हा शब्द पाहिजे आणि विधेय विस्तार आपल्याला पुढे सांगितलाय म्हणजे हे 2 शब्द पाहिजेत. काळा रस्त्यातून जोराने, हा काळा पाहिजे, रस्त्यातून पाहिजे, जोराने पाहिजे, काळा पाहिजे. ठीक आहे, ए आणि डी असणारा पर्याय कुठे आपल्याकडे? ए आणि डी असणार, हा 4 नंबर याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे 4. पुढे आलो आपण याच्यामध्ये, दुसऱ्याच्या पाठीवर कठीण बसते, दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते, म्हणजेच पुढचे जात्यात आणि मागच्या सुपात. आपल्याकडे अजून एक अशी हीच म्हण आहे की जातीले रडतात सुपातले हसतात, म्हणजे ही 2 नंबरचा पर्याय. याचं उत्तर आहे हे 2 नंबर. 7 नंबरचा प्रश्न बी सेट. व्यंगार्थ म्हणजे काय? तर मूळ अर्थ एक असतो आणि तसाच राहून दुसरा एक अर्थ येतो, म्हणजे 2 अर्थ असतात, त्याला व्यंगार्थ म्हणतो आपण. म्हणजे याचं उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. 8 नंबर, दही खाऊ की मही खाऊ याचा अर्थ हे करू की ते करू, 2 नंबरचा पर्याय याचा. ठीक आहे, प्रगत कोणत्या क्षेत्रात हळूहळू प्रगती होत असेल तर त्याला उत्क्रांती म्हणतात आणि एकदम होत असेल त्याला क्रांती म्हणतात. ठीक आहे, चला आपलं उत्तर काय याच्यामध्ये? उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. 10चं उत्तर आहे 4. 10चं उत्तर आहे 4. फक्त डी बरोबर इथं आहे. पुढे आलो आपण इथं, थट्टा मस्करी धन दौलत पुढील पैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? आता हे पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक आणि पुनोक्त शब्द आपल्याला दिले. अनुकरणवाचक मध्ये नसतात किंवा पूर्णाभ्यस्त बी नसतात. थट्टा मस्करी म्हणजे तोच शब्द डबल येऊ शकतो, म्हणजे एकाच अर्थाचे वेगळे शब्द येणे किंवा फक्त यमक जुळणे. 2 नंबरचं उत्तर याचं 11चं. 12ला आलो आपण इथं, खाली गणनावाचक विषय कोणता आहे? 1 2 3 4 5 6 गणनावाचक, म्हणजेच आपल्याकडे अडीच, दोघे, 50, सव्वा क्रम आहे. दोघे म्हणजे दोन्ही त्याचा अर्थ होतो. दुसरा क्रम आहे हा अडीच, याला अपूर्णांकवाचक. गणनामध्ये पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य, त्यातला हा अडीच म्हणजेच 1 2 3 4 1 तृतीयांश 3 चतुर्थांश, हा 1 नंबर याचं उत्तर आहे. पुढे शाळामधून सहशिक्षण दिले पाहिजे, हा एक वाक्य, हा मुद्दा वादाचा नाही. वाक्यातले उद्देश म्हणजे करता, या वाक्यातला करता, या वाक्यातला हा करता आहे आणि या वाक्यातला हा करता आहे, म्हणजेच आपल्याला हे 2 पाहिजे. बी आणि सी कुठं आहे? बी आणि सी बरोबर असणारा आपला 2 नंबरचं ऑप्शन हे उत्तर आहे आपलं. कशाचं? 13 नंबरच्या प्रश्नाचं. देशी शब्दांचं विचारायला सांगितलं आपल्याकडे, बरोबर आहे हे बरोबर आहे, परंतु हा नाहीये.
हा बरोबर आहे, हा नाही आहे, हे तिन्ही बरोबर आहे. धोंडा, बाजरी, वांगे, खोळा, डी बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे आपल्या प्रश्नामध्ये, सी आणि डी बरोबर असणार आपल्याला उत्तर पाहिजे. सी आणि डी, ए बी चूक आहे, कारण आपल्याला देशी शब्दांचा अचूक पर्याय निवडायला सांगितलंय. 14 नंबरचं उत्तर आहे 2. पुढे आलो आपण. दृढ. दृढ या शब्दाच्या विरुद्धार्थी वापरले अचूक वाक्य कोणते? प्रवीण दुर्बळ घटकांना मदत करतो. पाण्याचा प्रवाह अतिशय क्षीण आहे. हरिण खूप क्रश आहे. आणि अनिल खूप रोडगा आहे. रोडका म्हणजे लुकडा झाला. क्रश म्हणजे एकदम त्याला काय म्हणतो, कमजोर असणारा. ठीक आहे. आता दुर्बळ म्हणजे बळ नसणारा म्हणजे कृश, रोडका आणि कृष्ण क्षीण. दृढ याचा, दृढ निर्णय याचा विरुद्धार्थी असलेलं वापरलं शब्द जे आहे त्याच्यामध्ये 3 येतात. कोणते? दुर्बल, कृश आणि क्षीण. ठीक आहे. तर रोडगा पण याच्यामध्ये येतो. 4ही येतात. हे 4ही शब्द हे बरोबर आहेत. म्हणजे विरुद्धार्थी वापरले अचूक वाक्य आहे ते 4. म्हणजेच 15चं उत्तर आहे 4. पुढे आलो आपण. 16 आणि 17 नंबरच्या प्रश्नावर आलो आपण. मला हे काम करवते. करवते हे शक्यार्थ क्रियापद आहे आणि शक्यार्थ क्रियापदाला जर कर्म असेल तर ते शक्य कर्मणे. कर्म आहे, कर्ताला प्रत्यय आहे, कर्माला नाही म्हणजे कर्मणी. करवते क्रियापद शक्यार्थ क्रियापद, शक्य कर्मणे. शक्य भावे पण असतो परंतु याच्यामध्ये कर्म आहे. ठीक आहे. पुढे आलो आपण. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे? तर आरोपण. ते आपण नाही का म्हणत वृक्षारोपण, तसा हा शब्द आहे आरोगण. ठीक आहे. लता, वेल. बरं, इथं आलो आपण. आपल्याला अव्ययांच्या जोड्याला सांगितलं होता समुच्चय बोधक आणि व अन आणखी शिवाय. बरोबर आहे. विकल्प वा अथवा किंवा न्यूनत्व पण पण परी परंतु किंतु बाकी मात्र. परिणाम म्हणून सबब याकरिता यास्तव तस्मात. अगदी बरोबर आहे. 1 2 3 4 असं पाहिजे. 1 ला 1, 2 ला 2, 3 ला 3, 4 ला 4. 3 नंबर उत्तर आहे 18 नंबरच्या प्रश्नाचं. पुढे आलो आपण. 19 आणि 20 नंबरचा प्रश्न समोर दिसतो तुमच्या. 19 नंबर दुसऱ्यासाठी प्राण्याची आहुती देणे म्हणजे जीव कुर्बान करणे. वेळेवर प्रकृती म्हणजे 19चं 1 आहे. वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं काही ठीक होईल. हे जर तरचं वाक्य आहे. हे संकेतार्थी वाक्य असतं किंवा संकेतवाचक. ठीक आहे. नकारार्थी आहे का? तर नाही, ते होकारार्थी आहे. आज्ञार्थी आहे का? तर नाही, संकेतार्थी आहे. संकेतार्थी, प्रश्नार्थी. प्रश्नार्थीसाठी पुढे प्रश्नचिन्ह पाहिजे. संकेतार्थी जर तर आलं की संकेतार्थी वाक्य असतं, लक्षात ठेवायचं. बी नंबर बरोबर आहे. म्हणजेच आपले 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 20चं उत्तर आहे 2. 21चं सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. लक्षात ठेवायचं. कर्ता कर्म कर्म क्रियापद, द्विकर्म क्रियापदचा नेहमी म्हणजे कर्मणीच प्रयोग असतो. पण या कर्मणीमध्ये कोणता प्रयोग? तर प्रधान कर्तृक कर्मणी. 1 नंबरचा उत्तर आहे याचं. हे जे उत्तर आहे 1 प्रधान कर्तृक कर्मणी, कारण कर्त्याला तृतीयचा प्रत्यय लागला असतो. हे लक्षात ठेवायचं प्रधान कर्तृक मध्ये. पुढील पैकी कोणता शब्द तद्भव नाही? तद्भव म्हणजेच बदल होणारा. ऊन, पाऊस, तहान आणि झाड. आता झाड हा शब्द कोणता आहे? तर हा शब्द आहे देशी. ठीक आहे. म्हणजेच हा शब्द याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. ऊन, पाऊस, तहान आणि तद्भव नसणारा शब्द आहे झाड. या पुढे आलो आपण. उंटावर शहाणा म्हणजेच काय? मूर्खपणाचा सल्ला देणार. लांबून फक्त 4 नंबर याचं. 23 आहे 4, याचं पण 22 पण आहे 4, 21 आहे 1. 24 ला आलो आपण इथं, तर ह्याचं 1 आहे. 24 नंबरच्या उत्तर 1 आहे. बी सेट. 24चं उत्तर आहे 1. लेखनदृष्ट्या योग्य शब्द. पुढे आलो आपण खाली. वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ लावा. जीवापाड जपणे म्हणजे मायाने सांभाळणे. अगदी बरोबर आहे. जीव मेट टाकून म्हणजे वैतागून जाणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होणे. आणि जीवाला घोर लागणे म्हणजे काळजी वाटणे. हे विरुद्धार्थी. घोर लागणे आणि काळजी दूर होणे. आता याच्यामध्ये आपला ए ला 4 आणि बी ला 2. ए ला 4, बी ला 2. आपला 2 नंबरचा ऑप्शन आहे याच्यामध्ये. 25 ला 2. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे आलो. लंकेची पार्वती म्हणजेच काय? अंगावर दागिने असली की नसली? तर अंगावर दागिने नसलेली स्त्री. काहीच अंगावर दागिन्यात अशी. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 4. किती? 26 4. 27 ला आपण. कोणत्या नामाचे अनेक वचन होताना मूळ रूपात कोणताही फरक पडत नाही? आता बायको एक वचनात फरक पडत नाही, अनेक वचनात बायकांना होत असतं. शाळा शाळेचा, स्त्री स्त्रिया, आई आईच राहत असतं. 4 नंबर. कशाचं 4 आहे? 27 पण 4 आहे. पुढील पैकी संस्कृत धातू साधित कोणते आहे? गुरु, अश्व, सावळा की मोक्ष? 4 नंबर. मोक्ष लक्षात ठेवा. या 28 आहे 4. 29 गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र काय येऊ नये? प्रश्न आहे, नकारार्थी प्रश्न आहे. काय आहे? नये नकारार्थी वाक्य आहे.
आणि ते प्रश्नार्थी आहे, होकारार्थी नाही, विधानार्थी नाही ते, आणि उद्गारार्थी नाही. अर्थात विधानार्थी, उद्गारार्थी आणि विधानार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी 3 प्रकार असतात. त्याच्यात होकार नकार प्रत्येकाचे असतात, उद्गारार्थी सोडून. याचं फक्त उद्गार होकारार्थी असतं, याचं होकार नकारार्थी असतं, आणि प्रश्नार्थ सुद्धा होकार नकार असतं. वाक्य नकारार्थी असून कसं आहे, प्रश्नार्थी आहे. मग तुम्हाला ते कसं विचारू शकतात, नकारार्थी म्हणून किंवा प्रश्नार्थी म्हणून. 29चं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. चला, 30चं उत्तर आहे कोणत्या वाक्प्रचारात एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य प्रधान गौणतोत्सुक उभयान्वयी अव्ययाने जोडलं असतं. मिश्र वाक्यामध्ये कधी पण गौणतोत्सुक उभयान्वयी अव्यय सर्वनामे आणि क्रियाविशेषणाने जोडलं वाक्य मिश्र वाक्य असतं, लक्षात ठेवायचं. 4 किती आहे, 30चं 4 आहे. 31ला मराठीतील अव्ययभाव समासिक उदाहरण कोणतं, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. ठीक आहे, प्रति दिवशी हे याचा शब्दच नाही तो. प्रतिदिन शब्द कोणता, सामासिक शब्द कोणता, दररोज, प्रतिदिन, आमरण. आता त्याच्यात हे शब्द प्रतिदिवशी असं होत नाही, प्रतिदिन असा होतो, म्हणजे त्याचा प्रत्येक दिवशी असा अर्थ होतो. तरी आपण याला ओंबाळून सांभाळून घेतला, ठीक आहे, तरी त्यांनी विचारलंय मराठीतला हा शब्द खूप महत्वाचा आहे, पण 2 नंबर उत्तर याचं. प्रतिदिन, आमरण आणि हे तत्सम शब्द, थोडक्यात तत्सम शब्द स्वरूपाचे. ते दररोज हा दर फारशी यावनी उपसर्ग आहे, लागून मराठी शब्द झाला. हा मराठीतील त्यांनी विचारलं असल्यामुळे उत्तर 2 आहे. नाही तर तसे सगळे शब्द येतात. पुढे आलो आपण, म्हणजेच 31ला 2 आहे. आपल्याला मतदान करणारा त्रास देणे, सॉरी आपल्याच मदत करणारा त्रास देणे, म्हणजे नागिन पोचली आणि पोचणार डसली, गुरुची विद्या गुरुला फळली अशा स्वरूपाचं. 32चं 2 आहे. 33ला आपण घरघर, हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगड हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत, अभ्यस्त शब्द आहेत. मग हे पूर्ण अभ्यस्त, अंश पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त, अंश अभ्यस्त. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी, आपलं विचारलंय 4 नंबरचा ऑप्शन आहे आपला, ह्या लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे 4, याचं उत्तर आहे 2, याचं उत्तर आहे 2, याचं उत्तर आहे 4. म्हणजेच 30ला 4, 31ला 2, 32ला 2, 33ला 4 असं उत्तर आहे. हे रिपिटेशन आहे, खूप वेळा रिपिटेशन, सगळ्या परीक्षांचं हे रिपिटेशन होत असतं. अनिश्चित संख्याविषयीचा गट कोणता सांगितलाय, थोडे, काही, बहुत, फरक इत्यादी. हे झालं किती, पहिला, 4था, 60वा क्रम असतो. दसपट, दुप्पट, तिप्पट, आवृत्ती, 1, 1, 2, पृथकत्व. ठीक आहे, चला सगळे संख्याविषय ह्याचा 3, 34ला 3, 35 विषयांना प्रत्यय लागून होणाऱ्या भावाचक नामाचं लिंग अचूक. बघा, त्यांचे लिंग अचूक असले म्हणजे ते भावाचक नामात आहेत सगळे, पण त्याचं लिंगानुसार आहेत का. मधुरपण, ते गोडपण किंवा गोडपणा, ते गोरेपण, ते शहाणपण नपुसकलिंगी बरोबर आहे. चतुरत्व, मधुरत्व, ते. ठीक आहे, चतुरत्व, मधुरत्व, श्रेष्ठत्व, कवित्व, ते कवित्व, ते नपुसकलिंगी आहेत. पुढे आपण आलो, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. चातुर्य, हे ते चातुर्य, ते माधुर्य हे नाहीये, सी चुकीचं आहे, स्त्रीलिंगी दिले त्यांनी. ती चतुराई, ती चपळाई बरोबर आहे. ती धुलाई, ती शिलाई स्त्रीलिंगी बरोबर आहे. हे नपुसकलिंगी बरोबर आहे. लिंगानुसार आणि भावाच्या नामानुसार ते ए, बी आणि डी बरोबर आहे. आपल्याला काय यायला पाहिजे, ए बी डी कुठे आहे, ए बी डी 3 नंबर. 3 नंबरचा याचा पर्याय आपला ए बी सी नाही, ए बी डी 3 नंबर आहे. 35ला बी 3 आहे. आता आपण बघा, 34, 35, 3 बी सेट. 33 तेल गेले, तूप गेले, हाती दापटणे आले, गाढव गेले आणि ब्रह्मचारी गेले. बरं, वेळात पडले अजून सहन केले नाहीये, केले तुका, झाले मका. ठीक आहे, तेले गेले, तुपे गेले, ह्याचा 1 नंबर ऑप्शन येऊन जातो 36ला. 37 काल फार पाऊस पडला, वाक्याचा अर्थानुसार प्रकार कोणता आहे. आता साधं वाक्य, विधानार्थी वाक्य, हे वाक्य विधानार्थी आणि होकारार्थी आहे. ठीक आहे, जशाच तसं आहे, 1 नंबर. आता पुढे आहे का आणखी याच्यामध्ये, होकारार्थी आहेत, होकारार्थी सगळेच आहेत. तो संकेतार्थी आहे का, जर तर नाहीये, वाक्य झालंय. उद्गारार्थी नाही, उद्गाराचे चिन्ह पाहिजे. विद्यार्थी आहे का, नाही, पडावा करावा असं असलं पाहिजे. आपलं फक्त ए बरोबर, बाकी चूक, म्हणजे 1 नंबर. 37चं उत्तर आहे 1. 36 1, 37 1. 39 रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखायला सांगितलं. तानाजी लढता लढता केवळ वाक्य अगदी बरोबर आहे. जे चाकात ते सोन्य असतं, हे काय आहे, सर्वनामाने जोडलं वाक्य म्हणजे मिश्र वाक्य असतंय. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा हे क्रियाविशेषण अव्ययाने जोडलं वाक्य म्हणजे हे मिश्र वाक्य आहे, म्हणजे हे बरोबर नाही, तसं संयुक्त दिले त्यांनी. आम्ही जातो आमच्या गावात जातो, हे क्रियापद केवळ वाक्य बरोबर आहे. हे दुसरं पण मिश्र आहे, म्हणजे पहिलं केवळ, दुसरं मिश्र, तिसरं मिश्र, चौथं केवळ, म्हणजे हे फक्त ए बी डी कुठं आहे, ए बी डी असणारा पर्याय बरोबर आहे 2 नंबर. 39चं उत्तर आहे 2 नंबर. ह्याची काटछाट कधी बघा, फक्त या शब्दावरून तुम्हाला उत्तर येतं. 39 2. आता आपण आलो परभाषीय शब्दांचा, भाषा व परभाषीय शब्द. ठीक आहे, मंजूर, मेहनत, अर्ज, वकील, दौलत, इमानत हे शब्द अरबी आहेत, बरोबर आहे. मंजूर अरबी आहे, मजूर फारशी. गुजराती म्हणजे काय, दलाल, डबाचा, दादर, घी, सेट, रिकाम टेकडा ते शब्द आहेत. कानडी शब्द कुठले आहेत,
की कारणे शब्दामध्ये तर अक्का, गाजर, चाकरी, अक्का, आई, तान्हा, अन्ना, अप्पा, कडबुत्ता, खलबत्ता असे शब्द. फारशीमध्ये पोशाख, सामान, अत्तर, फडणवीस हे शब्द इथे येतात. म्हणजेच 1 ला 2 आणि 3 ला 4. 1 ला 2 असणारे, सॉरी 1 ला 3 असणारा पर्याय 1. बर. बी ला 1 असणारा पर्याय इथं आहे, बी ला नाहीये. बर. किती नंबर आहे? 1 नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे. 40 ला 1. 41. 50,000 रुपयाच्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको. नको म्हणजे नकारार्थी वाक्य. वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार कोणता? शक्य, विधानपूरक, प्रायोजक की सिद्ध? सिद्धचे प्रकार आहेत, तर हे सिद्ध आहे का प्रायोजक? या 50,000च्या पुढे जायला नको असं सांगितलंय. आता याच्यामध्ये प्रायोजक होऊ शकत नाही, साधीचा प्रकार आहे. विधानपूरकचा काय संबंध आला याच्यामध्ये? क्रियापदाचा प्रकार शक्य, जायला नको, जायला हवं. आता हे नकारार्थी क्रियापद आहे, नकारार्थी क्रियापद आहे. 50च्या पुढे खर्च जायला नको, न जाणार काय खर्च, हे सिद्ध क्रियापद आहे. सिद्धमध्ये कोणतं? सिद्धमध्ये हे नकारार्थी आहे पण सिद्ध आहे. ठीक आहे, म्हणजे 41 उत्तर आहे 2. आता आपला विचारले पुढीलपैकी शब्द साधित विशेषण ओळखा. शब्द साधित, सावधगिरी भाववाचक नाम झालं. घरकुल, घरकुल हे नामच आहे, घर, घरकुल. हवेशीर, हवेत, मला 50 रुपये हवेत. बर. मोकळीक मिळाली, मोकळा श्वास, मोकळा श्वास. ते मुळात जे विषय नाही, त्याच्यामुळे त्याला शब्द साधित म्हणू शकत नाहीत आपण. हवा, हवेशीर, हवेशीर, पद्धतशीर. या इकडे. शब्द साधित म्हटलं ते, शब्द साधित विशेष शब्दापासून मोकळीक. मोकळीक हे विषय होऊ शकत नाही, सावधगिरी विषय नाही, भाववाचक नाम झालं हे नाही. हवेशीर म्हणजे शिर, हवेशीर वातावरण आहे. हवेशीर वातावरण म्हणजेच हवा, हवे, ते हे नाम आहे, ते शब्द आहे आणि तो शब्दापासूनच विषयाचं बनलंय. शब्द साधित विषय म्हणजेच शब्दापासून बनलेलं विषय. आता याच्यामध्ये थोडासा कन्फ्युजन आहे या शब्दामध्ये. ते शब्द सगळे 8 प्रकार शब्द आहेत, त्यात विषय पण शब्दच आहे ना, पण ते थोडस प्रश्न थोडासा हटके. हा पुढील विधाने वाचून योग्य तो पर्याय निवडा. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात, अगदी बरोबर आहे, शिकलो आपण परीक्षेमध्ये लेक्चरमध्ये. नकारार्थी वाक्यांना अकरणरूप म्हणतात, अगदी बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून काळाचा बोध होतो त्यास विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. वाक्याच्या अर्थावरून काळाचा बोध होत असेल त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणत असतं ना, लक्षात ठेवायचे. विद्यार्थी म्हणत नाहीत. स्वार्थी आणि विधानार्थी असे दोन्ही प्रकारे ज्याच्या काळावरून बोध होतो. ए आणि बी बरोबर आहे, सी चूक आहे. 43 उत्तर आहे 3. 42 2. आता खाली काय वाक्याच्या अर्थानुसार त्याचे प्रकार, त्याची उदाहरणं दिली आहेत, तर आपण खाली घेऊन जोडूया. 44 नंबरचा प्रश्नाचं उत्तर बघून घ्या. इथे आपल्याला वाक्याच्या अर्थानुसार प्रकार त्याची उदाहरणं दिली आहेत. तुम्ही अभ्यास करावा. वा, वि, वे विद्यार्थी वाक्य झालं आणि त्यात मध्ये काय दिलंय तुम्हाला आधी हे केले की एक सल्ला दिला थोडक्यात. मुले अभ्यास करतात, साधं वाक्य, स्वार्थी वाक्य आपण याला म्हणू शकतो. मुले अभ्यास करतात, ताई शाळेत गेली, आई स्वयंपाक करते, बाबा गावात आहे, गावी गेले वगैरे वगैरे. आज्ञार्थी मुलांना सर्वजण रांगेत उभा राहा, बरोबर आहे. आणि संकेत जर तर, हे तर वर क्लिक करा. 4 ला 4 असणारा हे दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे, आणि 1 ला 2 असणारा ऑप्शन आपल्याकडे किती आहेत? हा 1 आणि हा 1 आहे. हा ऑलरेडी आपल्याकडे येत नाही, हा येत नाही, बरोबर आहे. मग येतो उरला 1 नंबरचा पर्याय. 44 उत्तर आहे आपलं 1. ठीक आहे. पुढे आलो आपण 45 ला. 45 मध्ये काय सांगितलंय आपल्याला? तर विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे? भाविक बुद्धिप्रामाण्यवादी, दिव्य पार्थिव, खेद मोद आणि भ्रष्टाचारी खाबुगिरी. चला, एकच नंबर भाविक आणि बुद्धिप्रामाण्यवादी. म्हणजे काय होतंय की भाविक भाव ठेवून वागणारे कशावर तरी, आणि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे बुद्धीच्या याच्यानुसार. म्हणजे आपल्याकडे आगरकर असं म्हणलं तर चालेल. आगरकर काय होते थोडक्यात? बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजेच थोडक्यात एक अंधश्रद्धाचा प्राणी, वैज्ञानिक प्रकृती, वैज्ञानिक तत्वानुसार वागणारे, असा याचा प्रकार आला. हे 45 येते 1 नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे. आता हा उत्तर आहे, हा उत्तर मी नजरेखालून टाकला आहे, त्याची एक तुम्हाला मी उत्तर इथं संभाव्य सांगतो. हे सगळे संभाव्य उत्तर आहेत आपण इथं जे पाहत आहोत ते. याच्यामध्ये एखादा दुसरा प्रश्न इकडे इकडे होऊ शकतो, पण ते बी उत्तरामध्ये झाला तर एखादा, आणि सगळ्या ग्रामर मध्ये झाला तर एखादा, अन्यथा याच्यामध्ये काही एवढं हे नाहीये. यंत्राच्या वापरून मनुष्य कोणाचा लाभांश मिळाला आहे? आता हे जे पाहिलं आपण तर ए, बी आणि डी याचं उत्तर येते. ए, बी, डी 3 नंबरचा पर्याय. ठीक आहे. 46 ला 3 बी सेट. पुढे आलो आपण 47 ला. याच्यामध्ये काय सांगितलंय? मनुष्याचं तर सर्व पर्याय याचे काय आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे.
4 नंबरला. एबीसीडी वाटते तसं, परंतु नाही. बघा पुढे आलो आपण. यंत्र बळामुळे मनुष्याची नेमकी काय होईल लेखाला वाटते. मनुष्याला कबाड कष्ट कमी होईल दिले त्यांनी. यंत्रामुळे मनुष्यास रिकामा वेळ मिळेल. यस. आणि त्या रिकामा वेळ काय करायचं ते सुद्धा सांगितलं लेखाने. माणसं इतरांकडून नागवली जातील. ठीक आहे, मनुष्यामुळे यंत्रामुळे नाही नागवली जाणार. फक्त बी आणि डच हे नागवली जाणारच नाही, त्याचा काही संबंध येत नाही. म्हणजे आपला सी बरोबर येतच नाही, सी चूक पाहिजे आपला. म्हणजे सगळे बरोबर पण येत नाही, मग सी बरोबर येत नाही तर सी चूक पाहिजे. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय 48 ला 2 आहे. 46चं पाहिलं आपण, 45चं पाहिलं, 48चं पाहिलं, 49. अचूक निष्कर्ष करा. मनुष्याला सुख हवे तर यंत्र हवे, तर अगदी बरोबर आहे. यंत्रामुळे उत्पन्न वाढू शकतो, बरोबर आहे. यंत्राला माणसाने दोष देऊ नयेत, अचूक निष्कर्ष करा. आणि मनुष्य यंत्राचा गुलाम होईल, ही चूक आहे. आपल्याकडे ए, बी आणि डी बरोबर यायला पाहिजे. म्हणजेच हे 4 नंबरचा पर्याय आपलं उत्तर येईल. किती? 4 नंबर. कशाला? 49 ला सेट बी मध्ये. आणि 50 मध्ये आपला शेवटचा जे आहे मराठीचा प्रश्न, यंत्रामुळे समाजामध्ये कोणता बदल होईल असं लेखकास वाटतं. तर हे 4ही बरोबर याच्यामध्ये येतात. आता आपल्याकडे बी, सी आणि डी असा ऑप्शन नाहीये. बी, सी आणि डी असा ऑप्शन नाही, त्यामुळं हे 4ही ऑप्शन आपला बरोबर लिहावे लागतात. ठीक आहे, चला. हे जे प्रश्न होते हे गट ब चे सेट बी याचे 50 प्रश्नाचं फक्त आपण हे वरवर याचं प्रश्नाची उत्तरं पाहिलेत. याचं सविस्तर विश्लेषण लेक्चर सुद्धा आपल्या या युट्यूबला लाईव्ह स्वरूपात होईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे उत्तर कसे आले हे सुद्धा कळून जाईल. फक्त तुमचा स्कोअर चेक करण्यासाठी एक संभाव्य उत्तर होते. ह्याच्यात एका दुसरं उत्तर इकडे होऊ शकतं बाय मे बी उत्तरामध्ये, किंवा जर एखाद्या याच्यामध्ये वर ग्रामरमध्ये नाही, सगळा पेपर ओके आहे, पण जर तरचा हा विषय. आपण थांबूया इथं, भेटू नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.